नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये आपण पाहतोय गेल्या 20-25 दिवसापासून बिबट्याने 3 जणांचा बळी ह्या एकट्या पिंपरखेड गावात घेतलाय. तब्बल 11 बिबटे पकडलेत. एक बिबट्या मारून टाकला असं वन विभाग सांगते आणि तोच तो बिबट्या नरभक्षक असावा असं वन विभाग म्हणतोय. आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे, की या सर्व घडामोडींचा उद्रेक इतका प्रचंड प्रमाणात झाला. प्रत्येक घरातला व्यक्ती बाहेर पडला. पुणे-नाशिक हायवे तब्बल 18 तास जाम केला. तेव्हा कुठेतरी वनमंत्र्यांना दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागली आणि आज या ठिकाणी ज्या इथूनच थोड्या अंतरावर तिथं घर आहे. त्या ठिकाणी जो रोहन खेळत होता 13 वर्षाचा बालक आणि त्याला बिबट्याने उचलून नेलं. तिथं आता उपमुख्यमंत्री भेट द्यायला जाणार आहेत. त्याआधी सगळ्यात आधी जेव्हा घटना घडली शिवण्याची, लहान ती मुलगी आजोबांना पाणी द्यायला गेली होती. काम चालू होतं पाठीमागं म्हणून आणि ती संधी दिवसाढवळच झालं ते. संध्याकाळचा टाईम होता, उजेडच होता. इतकं बी अंतर नव्हतं आणि ती मुलगी डोळ्यादेखत त्या आजोबाच्या समोरून त्या बिबट्याने नेली. काही करता आलं नाही. तिचे वडील इथं बसलेले आहेत, शैलेश बोंबे. आता सगळ्या घटना घडल्याच्या नंतर मीडियावाले येतात, नेते पुढारी येतात. पहिलं माझं म्हणणं हे आहे, की आमचे जे स्थानिक आमदार, खासदार किंवा जे नेते मंडळी आहेत किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझं म्हणणं एक आहे, की तुम्ही श्रेय याला त्याला देत बसू नका. हे आमच्या घरात बेतलंय. आम्हाला माहिती आहे. रात्रंदिवस आम्ही तिथं रोडवरती झोपून काढलेत. आम्ही आंदोलनं केलेत. तुम्ही याचं श्रेय पहिलं गोष्ट घेऊ नका. आमचं गेलंय, आम्हाला माहिती आहे दुःख काय आहे. तुम्ही तिथं घरात बसून पोस्ट पाहताय. मी स्वतः 2 दिवस झाले पोस्ट बघतोय, तुमच्या कमेंट बघतोय. तुम्ही याला श्रेय देताय, त्याला श्रेय देताय. मग आम्ही तिथं काही बोललो असतो आता. शब्द नाही बोलू नाही शकत मी ऑन माईक. इतके घाणेरडे शब्द आहेत. आता ते व्यक्तींची मी नावं नाही घेऊ शकत. बरेचसे असे व्यक्ती आहेत. ते इतकं घाणेरडं नीच राजकारण करतात आहेत. आमची लेकरं गेल्यात. साधी भावपूर्ण श्रद्धांजली हा मेसेज टाइप नाही होत. तुम्ही याचं श्रेय त्याला देताय, याचं श्रेय त्याला देताय. मग आम्ही तिथं काय करत होतो? अरे आमची लेकरं गेल्यात. त्याचा विचार करा जरा. तुम्ही श्रेय घ्यायला बसलेत. आणि दुसरी मेन गोष्ट आता मी दुसरी बातमी बघतोय, की तो वाघ ठार मारलाय. आता हे वन विभागाचं म्हणणं असं आहे, त्यांनी प्रेस नोट काढली, की तिन्ही घटनांना कारणीभूत हा बिबट्या आहे. काय प्रूफ आहे तुमच्याकडे? एका रात्रीत असा काय तुम्ही संशोधन लावलं, की तोच बिबट्या आहे? इथं आज 24वा दिवस आहे. माझी मुलगी 12 ऑक्टोबरला गेली. त्याचा DNA रिपोर्ट नाही आला. माझ्या घटनास्थळी 3 वाघ पकडलेत. 4थाही फिरतोय. त्याचा कुठला स्वॅब रिपोर्ट नाही. त्या आजीची घटना घडली. तिथंही जवळपास 3 ते 4 बिबटे पकडलेत. आज माझ्या भावाची रोहनची घटना इथं घडली. इथंही जवळपास घटना घडण्याच्या अगोदर एक पकडलाय. त्याच्यानंतर घटना झाल्यावर अजून एक पकडून एक ठारही केलाय ना अजूनही एक अख्ख्या दिवसभर अक्षरशः मी माझ्या डोळ्याने पाहिलं तर धुमाकूळ घालतोय. 2 वेळा हल्ला केलाय. ते एक ऊसतोड कामगार त्यांच्यावर हल्ला झालाय. त्यानंतर घोड्यावरती तिथे हल्ला झाला होता. आणि हे वन विभाग म्हणतंय आम्ही नरभक्षक बिबट्या ठार केलाय. कशावरून? हा माझा प्रश्न हा आहे. काय तुमच्याकडे ठोस प्रूफ आहे का तिन्ही घटनांना तो कारणीभूत आहे? मला फक्त तो दाखवा. माझं म्हणणं ते आहे पहिलं. कशावरून तुम्ही ठरवलाय तोच आहे. आणि अक्षरशः तिन्ही घटना झाल्यापासून 12 बिबटे, 11 बिबटे पकडलेत, एक ठार केलाय आणि 13वा इथं अजून घटनास्थळी ह्या रोहनच्या घटनास्थळी फिरतोय. तुमचं म्हणणं आहे हा तो बिबट्या नाहीये फक्त आणि वन मी विभाग म्हणतंय का हा तोच बिबट्या आहे. माझं म्हणणं असं नाही की तो नाही म्हणून. मला फक्त तो तुम्ही म्हणताय ना तोच बिबट्या आहे. मला तो फक्त एक ठोस असा प्रूफ दाखवा आम्हाला, का हा तोच बिबट्या आहे तिन्ही घटनांना कारणीभूत. मग जर माझ्या घटनास्थळी 3 बिबटे पकडले, ते बिबटे कोणते आहेत? जे 3 पकडले माझ्या घटनास्थळी ते कोणते होते? आजीच्या घटनास्थळी 3 पकडले ते कोणते आहेत? ते सांगा मला आम्हाला फक्त. तुम्ही आम्हाला क्लिअर ठोस असा क्लिअर करून दाखवा, की हाच तो बिबट्या तुम्ही मारलाय, तोच बिबट्या तिन्हींना कारणीभूत आहे. तुम्ही नुसतं एका रात्रीत सांगताय, की पावलांवरून आम्ही डिटेक्ट केलाय, तर तो तिन्ही घटनांना तोच कारणीभूत आहे. मग ही एक एक बाब खरी आहे, की वन विभाग दिशाभूल करतंय. त्याला कारण म्हणजे कालच आपण वनमंत्र्यांची बाईट पाहिली असेल. त्यांनी असं म्हटलं, की त्या ठिकाणावरून एक बिबट्या पकडलाय आणि तो आपण लगेच वनताराला हलवलाय.
परंतु वनमंत्र्यांना एकतर चुकीची माहिती दिली होती किंवा तेच खोटं बोलत होते. तर तो बिबट्या बराच वेळ तिथंच होता आणि वनमंत्री मुंबईमधून सांगत होते का तो पकडलेला बिबट्या वनतराला कुठं हलवलाय म्हणून. आणि दुसरी देखील बाब अशी आहे का 15-15, 1-1 महिना त्याचे रिपोर्ट येत नाही आणि हा तोच बिबट्या आहे हे कशावरून? या बोलण्याला खरं तर अर्थ आहे. अर्थ म्हणण्यापेक्षा घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवसानंतर एक मादी हे झालेली म्हणजे पिंजऱ्यामध्ये ट्रॅप झालेली. तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या लोकांनी हेही सांगितलं का 90% जवळपास हाच मादी कारणीभूत आहे तुमच्या घटनेला. असं आम्हाला सांगण्यात आलेलं. म्हणजे मग मादीने नेमका केलं हे असं सांगितलं. असं सांगण्यात त्यावेळी असं बोलून गेले डायरेक्ट आम्हाला, की हीच कारणीभूत असू शकते. हे असंही बोललेलं आम्हाला. मग आम्ही नेमका विश्वास ठेवायचा कशावरती? काल मारलं त्याच्यावरती ठेवू, की जो पकडलाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा? मग जर समजा ते म्हणतात जर तो त्या दिवशी पकडला होता पहिला, तो जर मादी कारणीभूत आहे, तर मग जे बाकीचे 2 पकडले ते काय होते? ते जर त्याच्यातला एखादा नसू शकतो, असू शकतो. त्याचा एक काही एक एक पुरावा गोष्ट अशी आहे, का अजूनही तो बिबट्या मुकाटा असू शकतो. असू शकतो. यांनी असं दाखवा आम्हाला, की हाच कारणीभूत आहे. आता हे मी कालपासून अक्षरशः बघतोय प्रत्येक मीडिया चॅनलवरती त्यांनी बातमी लावली, प्रेस नोट दिली, की जो मारलाय तोही तिन्ही घटनांना कारणीभूत तोच आहे. माझं हे म्हणणं आहे, माझ्या घटनास्थळी 3 पकडलेत. मग ते बिबटे कोणते? जर समजा त्यातलाही असू शकतो नरभक्षक. त्याचे स्वॅब रिपोर्ट तर अजूनही आले नाही. मी आज वाट बघतोय, रोज मी वाट बघतोय. चला आज तरी सांगतील, उद्या सांगतील. कोणी विचारायला सुद्धा येत नाही. वन विभागाला साधा आपल्याला विचारायला येत नाही. आता तू काल मारला, अपेक्षा केली होती साधं चला आपल्याला म्हणायला तरी येतील बाबा एक मारलाय. कमीत कमी त्यांनी प्रेस नोट तर काढली आहे. का बा नरभक्षक आम्ही मारलाय. आम्ही अपेक्षा केली ती साधं काल तरी दिवसभरात कोणीतरी आपल्याला घरी येऊन विचारण. अहो साधं विचाराही कोणी आलं नाही आपल्याला. मी अपेक्षा केली चला काल नाही आलं आजही मला स्वतःहून वेळ आली. हे मीडियावाल्यांना पण मला सांगायची वेळ आली, की मी स्वतःहून माझे काही मुद्दे आहेत मला ते मांडायचे आहेत. एका बापाची तळमळ दिसू द्या. माझी पोरगी गेली, हसती खेळता गेली माझ्या डोळ्यापुढून. यांना काय कळणार आहे? ते आजही मला भास होतं. ती कुठून तरी मला दिसते, आवाज देते, "पप्पा, बाबा, आजी." रात्र झोप नाही येत. यांना काय कळणार आहे? जेव्हा यांचं जाईन पोटचा गोळा, तेव्हा या कुत्र्यांना आहे ना, नालायकांना समजन. काय तळमळ बापाची आणि आईची एका. ही घटना घडण्याच्या अगोदर 15 दिवसापासून जीव तोडून सांगत होतो मी, पिंजरे लावा. 2 वेळा माझ्यावर हल्ला होता राहिलेला. तरी कोण कुत्रा विचारायला नाही आला मला. जेव्हा घटना घडली तर 5व्या मिनिटाला गाड्या आल्यात. मी वन विभागाकडून, मी इकडून, मी तिकडून. काय करीत आहे या कुत्र्यांचं? लहान लेकरं गेल्यावर कायला येतात झक मारायला? आणि ह्या आमदार पुढाऱ्यांना काही बोलायला शब्द नाहीत हो. इतके बोललो असतो मी. येतात 2 मिनिटं सांत्वन करून जातात. अरे परत विचारायला येता का आम्ही काय परिस्थितीत आहे? जरा बघा येऊन घरामध्ये निवांत या. नका तुमचे कार्यकर्ते नका घेऊन येऊ, तुमचे चमचे नका आम्हाला. तुम्ही वैयक्तिक या. काय आमच्यावरती काय बेतलंय बघून जा परिस्थिती. आणि या वनमंत्री आणि पालकमंत्र्यांना आम्हाला तळमळ हीच होती. रात्रंदिवस झोपून काढला आम्ही. परिस्थिती काय ग्राउंड लेवलला आम्हाला ही दाखवायची. आम्ही काय जीवन जगतोय. परिस्थिती बघा येऊन. आम्हाला काय तुम्हाला मारायचंय, तुमच्या गाड्या फोडायच्यात हा उद्देश नाहीये. आम्ही कसं जीवन जगतोय ते या ना, बघा ना जरा. तळमळ काय आमची ते बघा. तुम्ही तिथून डायरेक्ट फोन सांगताय, मी तुमचं वातावरण लय तापलंय, नाही येऊ शकत. अहो आमचा उद्देश काय आहे? आमच्यावर बेतलंय. आम्हाला विचारा ना इथं काय आहे आम्ही. आत्ताही जरी पाणी मोटर चालू करायची म्हणलं, भर दिवसा सुद्धा भीती वाटतेय जायला आम्हाला. 2 माणसं सोबत जावं लागतंय. कुठून येईल, काय होईल? इतकं घाबरून राहावं लागतंय. आहे का नाही आम्हाला काही? काय बोलणार आहे आता? अजून काय बोलायचंय? यांना जर तळमळ आमची समजतच नाहीये. आज ती खरंच जर तळमळ तर आज घटना घडून माझी 24वा दिवस आहे. यांनी लगेचच्या लगेच ठोस पावलं उचलायला काय झालं यांना? ही घटना घडल्या नसत्या ना. आज माझा भाऊ गेला इथं रोवून. हे एक खरं आहे. शिवण्याची जेव्हा घटना घडली, शिवण्याचे वडील सगळे तिथले लोकं सांगत होते का पिंजरा लावा, पिंजरा लावा. त्यावेळी अतिशय उदासीन भूमिका या वन विभागाची होती. ज्यावेळी शिवण्याचा जीव गेला, त्यानंतर पिंजरे वगैरे लावण्यात आले आणि एक बाब एक सगळ्यात प्रामुख्याने एक महत्त्वाची होती, की
जो बिबट्या माणसावर अटॅक करेल, तो बिबट्या परत माणसावर अटॅक करण्याचे चान्सेस खूप असतात, प्रचंड असतात. त्यांनी तात्पुरते शिवण्याच्या घराच्या आजूबाजूला बिबटे लावले, परंतु ते सॉरी पिंजरे लावले, परंतु ते पिंजरे कमी प्रमाणात होते. काही त्याच्यात मादी बिबट्या वगैरे आढळल्या. त्यांना असं सांगण्यात आलं, की "हा तेच आहे." आणि यांचं हे बघा कुणालाही त्यावेळी कोणत्याही वन कर्मचाऱ्यावर किंवा गाडी पेटवण्यात आली नाही का काही नाही. फक्त एक मोर्चा तिथं घेण्यात आला होता. तो मोर्चा देखील थोड्या वेळाने निवळला. आश्वासनं झाल्याच्या नंतर. पण या वन विभागाची चूक अशी आहे, का जर त्या बिबट्याने त्या मुलीला खाल्लं होतं, तर त्या बिबट्या परत माणसावर हल्ला करण्याचे चान्सेस खूप प्रचंड होते. अशा वेळी या संपूर्ण याला छावणीचं स्वरूप आलं पाहिजे होतं. वन विभागाने काहीच केलं नाही. परत जांबूतला त्या वयस्कर आजीला जाधव नावाच्या खाल्लं. त्यानंतरही आपण पाहिलं, त्यानंतर देखील इथं छावणीचं रूप घेऊन एक-एक बिबट्या इथं हे करायला पाहिजे होता. जो दिसेल तो कोणी आहे किंवा त्याच्यामुळं घडलंय तोच बिबट्या आहे, असं समजून मारायला पाहिजे होता. तरी देखील हे वन विभागाची लोकं हातावर हात धरून बसली आणि शेवटी हा 13 वर्षाचा बालकाचा मृत्यू झालाय. म्हणजे फक्त लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे? संतापजनक असल्या, खूप असल्या तरच हे वन विभाग जागा होणार का? असा प्रश्न आहे. म्हणजे नक्की अधिकाऱ्यांना म्हणजे समजच नाहीये बिबट्याच्या बाबत. अधिकाऱ्यांना म्हणण्यापेक्षा आता तेही अधिकारी म्हणा किंवा त्यांचे जे त्यांच्या हाताखालचे जे लोक ते आपल्यातलेच आहेत. मेन म्हणजे ही चूक जी आहे ना वन खात्याची आहे. ते वरून काय अशा उपाययोजना ठोस उपाययोजना देत नाहीत. यांना जर अधिकारच नाही या खालच्या अधिकाऱ्यांना तसे. वरून जर यांनी दिले नाही तसं अधिकार वगैरे तर हे करतील ना. हे ह्याचं गांभीर्य जे आहे, जे वरच्या लेव्हलला जे बसलेत, यांना नाहीच आहे. तुम्ही मला सांगा, का सगळं आपल्या रोहनचा मृत्यू झाला त्यानंतर आंदोलन वगैरे तुम्ही पण देखील होता. त्या आजीच्या आंदोलनाला मी पण तुम्हाला पाहिले. तुम्ही त्या आंदोलनाला उपस्थित होता. तिकडे उपस्थित होता. मला सांगा, का ज्यांना आपण प्रश्न सोडवण्यासाठी, आपल्या समस्या सुटाव्या यासाठी निवडून देतो, मग ती लोकं काय करताना दिसतात का खरोखर? तर बघा, माझं वैयक्तिक असं काही मत नाहीये, की मला काही त्या आवडही नाहीये त्या गोष्टीची. आता ते आले, न आले, त्याबद्दल मला काय बोलायचं नाही. फक्त एक माझ्यावरती घटना घडली आहे किंवा आमच्यावरती कुटुंबावर घडली. एक तुम्ही आमदार म्हणून कमीत कमी नाही इथं घटनास्थळी आले, कमीत कमी त्या आंदोलनात 5 मिनिटंही जरी आले असते, काय लोकांची परिस्थिती आहे, म्हणणं काय आहे, ते ऐकून घेतलं असतं. अहो, लोकांचं म्हणण्यापेक्षा आमच्यावरती घडलंय. आमच्या पार घरी येऊन सुद्धा तुम्ही भेटले असते, तरी आमचं समाधान झालं नाही, एक असतं. मिनिट, तुमच्या घरी आले नाही ते? नाही आले. ते मला घटना घडल्याच्या नंतर म्हणजे ते फोनवरती झाल्यानंतर मला हॉस्पिटलला भेटले. त्यानंतर कुठलाही कॉन्टॅक्ट नाही किंवा घरीही आले नाही विचारायला. फक्त मला वाटतंय आंदोलन जे केलं होतं आम्ही 16 तारखेच्या आसपास काहीतरी, त्यावेळी माजी खासदार आमचे आढळराव पाटील ते आलेले. मला सांगा, आता हे तुम्ही जे आंदोलन करतायत, त्याला आता सध्या वेगळं राजकारणाचं स्वरूप प्राप्त झालंय. टीका केली जाते किंवा या आंदोलनाला हे स्टंट आहे किंवा निवडणुकीसाठी की लाटाच आहे, असं म्हणून हिणवलं जातं. तुम्ही कसं पाहता याकडे? बघा, हे आमच्यावरती बेतलंय, आम्हाला माहिती आहे. आता आम्ही हे बघतोय आमच्यासाठी कोण लढतंय. आम्हाला राजकारणाशी घेणं-देणं नाहीये. आमच्यासाठी कोण उभा आहे आम्ही ते बघतोय. मग आमचा खासदार आहे, आमदार आहे, माजी खासदार आहेत, कोण आहेत आम्ही ते बघत नाहीये. आमचे प्रश्न कोण मांडतंय प्रत्यक्षात, रस्त्यावर कोण उतरतंय, आम्ही ते बघतोय. आम्हाला आजी-माजींचं काही करायचं नाही. आता जे आमचे आमदार, खासदार आहे त्यांचं काम आहे किंवा त्यांना आम्ही निवडून दिलंय. त्यांचं काम आहे इथं येऊन बघणे. तर मला सांगा, का आता उपमुख्यमंत्र्यांशी तुम्ही काय संवाद साधलाय? संवाद साधणार म्हणजे हेच मला जो प्रश्न पडलेला आहे, की वन विभागवाल्यांनी प्रेस नोट काढली, की तिन्ही घटनांना कारणीभूत हा बिबट्या आहे. एका रात्रीमध्ये त्यांनी डिसाईड केला कसा? कसा केला मला फक्त हे सांगा. आणि माझ्या घटनास्थळी माझ्या मुलीची घटना घडली त्यानंतर 6 दिवसात 3 बिबटे पकडलेले. ते बिबटे नेमके कोणते आहेत मग बुवा? त्यातला नरभक्षक होता नाही होता त्याचा अजून कुठलाही स्वॅब रिपोर्ट मला भेटला नाही. हे होते आपले दुर्दैवी शिवण्याचे वडील. अतिशय त्यांनी प्रश्न विचारलाय वन विभागाला, की जर माझ्या मुलीला ज्यावेळी माझी मुलगी वारली, त्यावेळी तो बिबट्या एक मादी बिबट्या आहे,
त्यांनीच असं केलं असं भासवण्यात आलं. परंतु आता मात्र वेगळीच माहिती सांगतायत का ते सगळे तिन्ही जण बळी पडले, तो बिबट्या हा एकच होता असं आता सांगितलं जातंय. जर 15 महिना अजून देखील 25 दिवस झाले, अजून स्वॅब रिपोर्ट वगैरे आला नाही. मग यांनी कसं काय ठरवलं वन विभागाने का हाच तो बिबट्या होता का? किंवा असा देखील प्रश्न होतोय का हे फक्त राग शांत करण्यासाठी वन विभाग तसं भासवतंय का? असे काही सवाल त्यांनी उपस्थित केलेले आहेत. आता उपमुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टरचा आवाज येतोय. ते आता थोड्याच वेळामध्ये इकडे रवाना होत आहेत. आता आपण थेट त्याचं वार्तांकन करूया. ते जरा झूम करून पहा तुम्ही. तिकडं हेलिकॉप्टर आलेलं आहे. तर हे हेलिकॉप्टर तिकडं त्या मैदानामध्ये आता उतरल आणि त्यानंतर हा सगळा अ, अ, जे काही सरकारी अधिकारी किंवा नेते मंडळी त्या ठिकाणी येतील. पाहत राहा जुन्नर टाइम्स पिंपरखेड.